शहरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे ठाणेकरांच्या नाकी नऊ आले आहेत। विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामातून बाहेर पडणाऱ्या मातीची योग्यरित्या वाहतूक न झाल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचत आहे। विशेषतः कोलशेत रोड सारख्या रहदारीच्या रस्त्यांवर चिखलाचा थर निर्माण झाला असून त्यामुळे वाहन चालकांचा प्रवास धोकादायक बनला आहे। या समस्येबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही प्रशासन मात्र उदासीन आहे। डंपरच्या चाकामुळे माती रस्त्यावर पसरते, पावसामुळे त्या मातीचे रूपांतर चिखलात होते आणि दुचाकीस्वारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। हा प्रकार दररोज दिसत असूनही महापालिकेचे अधिकारी मौन बाळगून आहेत। या पार्श्वभूमीवर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे। प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही, अपघात होईपर्यंत वाट बघायची का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। ठाणे महापालिकेकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून विकासकांवर दंडात्मक कारवाई केली जावी अशी देखील यावेळी त्यांनी भूमिका मांडली। कोलशेत रोडवर काही विकासकांकडून नियमांचा सर्रास भंग केला जात असून सार्वजनिक रस्त्यांवर माती, दगड आणि चिखल पडून रहदारीस अडथळा निर्माण होत आहे। या प्रकारामुळे रहिवाशांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होत आहेत। काही ठिकाणी अपघाताची देखील शक्यता निर्माण झाली आहे। ठाणे काँग्रेसने प्रशासनाकडे लक्ष वेधले असून लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे। नागरिकांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून विकास चालू असला तरी जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार असा थेट सवाल यावेळी विचारला जात आहे। आता आम्ही कोलशेतवरून एका कार्यक्रमावरून आम्ही येत होतो। या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक विकास कामं चालू आहेत, परंतु मागे ज्या विकासकाच्या माध्यमातून काम चालू आहे तुम्ही बघत असाल की कशा पद्धतीने चिखल पूर्ण हा रस्ता या ठिकाणी चिखलमय झालेला आहे। आम्ही सातत्याने याबाबत आवाज उठवतोय। प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, शहर विकास विभागाला या ठिकाणी पत्र दिलेली आहेत। खरं तर पावसाळ्यामध्ये अशी विकास कामं ज्या ठिकाणी चालू आहेत त्यांना नॉर्म्स दिलेले आहेत की गाड्या बाहेर काढताना त्यांची चाकं पण त्या ठिकाणी धुतली गेली पाहिजेत, पण तर दुर्दैव बघा की पूर्ण रस्ता चिखलमय झालेला आहे। मागे 2-3 शाळा आहेत, आता शाळा सुटताना त्या ठिकाणी गर्दी होती आणि बरेचसे पालक त्या ठिकाणी टू व्हीलरवरून आपल्या पालकांना न्यायला आलेले होते आणि अशा या चिखलावरती जर पाऊस पडला तर ती वाहनं घसरण्याची जास्त भीती त्या ठिकाणी आहे। खरं तर अशा ठिकाणी घनकचरा विभाग असेल किंवा महानगरपालिकेचा शहर विकास विभाग असेल या ठिकाणी पाहणी केली पाहिजे आणि यांच्यावरती कारवाईची भूमिका घेतली पाहिजे आणि अशी खोदकामं ज्या ठिकाणी चालू आहेत किंवा मान्सून काळामध्ये तरी त्यांच्यावरती बंदी आणली पाहिजे की जेणेकरून याचा त्रास हा ठाणेकर नागरिकांना भोगावा लागणार नाही। परंतु ही विकास कामं करणारे मोठमोठे विकासक आहेत किंवा मोठमोठे राजकारणी यामध्ये भागीदार आहेत, त्यामुळे यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं असा आमचा आरोप आहे आणि याचा त्रास हा कुठेतरी ठाणेकर नागरिकांना भोगावा लागतोय। परंतु आमच्या प्रशासनाला इशारा आहे की तुम्ही लवकरात लवकर ही गांभीर्याने हा विषय घ्या आणि ज्या ज्या ठिकाणी विकास कामं चालली आहेत त्यांच्यावरती ठोस कारवाईची भूमिका घ्या की जेणेकरून याचा त्रास हा ठाणेकर नागरिकांना सोसावा लागणार नाही।